महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते तसेच मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे। याच उत्सवाचे औचित्य साधून गडहिंग्लज तालुका भाजपच्या वतीने रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला गडहिंग्लजकरांनी मोठा प्रतिसाद दिला असून सकाळपासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यावेळी मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतींना उजाळा दिला। या शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे गडहिंग्लज नगरीच्या माजी नगराध्यक्षा स्वातीताई कोरी आणि माजी उपनगराध्यक्ष बंटी कोरी यांनी स्वतः रक्तदान करून या शिबिराचा शुभारंभ केला आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण केला। भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा जय, भारतीय जनता पार्टीचा जय। देवा बाबू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवा बाबू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान श्रेष्ठदान, रक्तातच आहे राष्ट्रभक्ती। रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान श्रेष्ठदान। भारतीय जनता पार्टीचा जय असो, भारतीय जनता पार्टीचा जय असो। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांचा आज वाढदिवस गडिंग्लज तालुक्यामध्ये रक्तदान करून साजरा केला जात आहे। त्याच अनुषंगाने गडिंग्लज तालुक्यातील काही प्रमुख मंडळी, भाजपचे प्रमुख मंडळी आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांनी हा उपक्रम राबवलेला। आपल्यासोबत स्वातीताई कोरी आहेत, काही आज तुम्ही देखील स्वतः रक्तदान केलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस। आम्ही सगळ्यांनी ठरवलं की मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करत असताना हार, तुरे, फुलं असा खर्च न करता जे समाजाला गरजेचं आहे, जे मुख्यमंत्र्यांचं विजन आहे, त्या दृष्टीनं समाजाला जे गरजेचं आहे आणि जे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे ते रक्तदान करून हा दिवस आपण सगळ्यांनी साजरा करायचा असं गडिंग्लजच्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि त्या निमित्तानं आज आम्ही मुख्यमंत्र्यांना आमचं रक्तदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही आज सगळेजण देतो। नुकत्याच मुख्यमंत्री साहेबांनी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी आणि वीज बिल माफी केलेली आहे, त्याबद्दल कशा प्रकारे आभार मानाल? शेतकऱ्यांच्या 48 लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफी मुख्यमंत्री साहेबांनी केली। त्याचबरोबर जी जुनी वीज बिलं होती ती सगळी मुख्यमंत्री साहेबांनी माफ केली। मी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुद्धा मुख्यमंत्र्यांचा तिथं अभिनंदन आभार मानलेलेच आहेत। आम्ही सगळेच भाजप पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना कर्जातून आणि वीज बिलातून माफी दिल्याबद्दल आम्ही सगळेच त्यांच्या नेहमीच ऋणात राहू। कापसे साहेब, तुम्ही देखील हे सगळं आज आयोजन केलेलं आहे, सकाळपासून कशा प्रकारे प्रतिसाद भेटत आहे? लोकांचं प्रतिसाद पाहायला गेलं तर आपल्याला जो ठरवलेला आहे, आपल्या प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांनी आपल्याला आदेश दिला होता, त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आपल्याकडे रक्तदान होईल असं मला शंका अजिबात वाटत नाही। कारण प्रत्येकजण आपण, तुम्हाला माहीत आहे की 2-3 दिवसाच्या कारकिर्दीमध्ये आपण हे नियोजन केलं आणि लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे। सकाळपासून तुम्हीच बघितलं आज गर्दी केवढी आहे आणि आम्ही ह्याला कुठल्याही आमिषी न देता फक्त फोन आणि ते व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून लोकांना आपण बोलवलं होतं, त्या पद्धतीनं हे रक्तदान होताना दिसत आहे। प्रदेश अध्यक्षांनी जे सांगितलं, रक्ताचंच आहे राष्ट्रभक्ती, रक्तदान हेच श्रेष्ठ दान, ह्या अनुषंगाने आपण भारतीय जनता पार्टी गडिंग्लज तालुक्यातले सर्वजण रक्तदान यशस्वीरित्या आम्ही पार पडत आहे। धन्यवाद ताई। तसेच आज उपमुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा देखील आज जयंती आहे, त्यांना कशा प्रकारे अभिवादन कराल? महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा, खरं तर त्यांचं दुर्दैवी निधन झालं, पण दादा एक माणूस म्हणून खूप भारी होते आणि दादांच्या आज पहिलीच त्यांच्या निधनानंतरची जयंती आहे। मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्याप्रती आमच्या सगळ्यांच्या खूप भावना, म्हणजे सगळ्यांनाच दुःख झालं। म्हणजे महाराष्ट्रातली एकही व्यक्ती अशी नसेल की दादांच्या जाण्यानं ज्यांना दुःख झालं नाही, त्यामुळे महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली, पण आज त्यांची जयंतीसुद्धा या निमित्ताने इथं साजरी होत आहे। आपल्या मंडळात बोलू का डायरेक्ट? बोला। आपल्या गडिंग्लज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय उपमुख्यमंत्री
कैलासवासी अजितदादा पवार यांचं प्रतिमेस पुष्प अर्पण करूनच आपण ह्या रक्तदानाला शिबिराला सुरुवात केली. अशा आम्ही पद्धतीनं त्यांना एक अभिवादन आपण आपल्या भारतीय जनता पार्टी गडिंग्लजच्या वतीनं सर्वांनी मिळून अभिवादन करण्यात आलं. आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी भारतीय जनता पार्टी गडिंग्लज यांच्या वतीनं रक्तदानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. त्याचबरोबर कैलासवासी लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या फोटोला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून त्यांना त्यांच्या जयंतीबद्दल या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. त्याचबरोबर मी एक सैनिक असून सैनिकांना जे शहीद सैनिक होतात त्यांना जी रक्कम मिळणारी होती ती आता महाराष्ट्र शासनाने 1 कोटी रुपये शहीद जवानाच्या परिवारासाठी केलेले आहे. त्यामुळं मी या ठिकाणी सेना परिवाराच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचं व महायुती सरकारचं या ठिकाणी आभार मानतो. आमच्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आपल्या महाराष्ट्रासाठी दैवत असलेले किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी बरोबर एक चांगले उत्कृष्ट असे जे आपले मुख्यमंत्री आहेत माननीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आम्ही आज इथं भारतीय जनता पार्टी तर्फे एक जो छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे ते रक्तदान. जगामध्ये सगळं तयार करता येते पण रक्त तयार करता येते आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या साहेबांच्या निमित्तानं आम्ही कुणाच्या तरी जीवदानाचे जर आम्ही प्रयत्न केला आमच्या रक्ताच्या आम्ही जे आज गोळा केलेले संकलित केलेले रक्त आहे त्यातून कुणाचा जर जीव वाचला तर त्याच्यापेक्षा पुण्य मोठं कुठलंच मिळणार नाही. या विचाराच्या धारणेतून आम्ही सर्वांनी म्हणून आज रक्तदानाचे शिबिर घेऊन आमच्या मुख्यमंत्र्यांना आज खरोखर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि सगळ्यांच्यातर्फे आज त्यांनी असंच आयुष्यभर चांगलं काम करून भारतासाठी चांगलं काम करून आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी सेवा करत राहावे असं आमचे त्यांच्यासाठी अभिनंदनातून सांगितलं.